महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तहसीलमधील शिंदखेडा गावातील पूर संकट शीना नदी दुधडी भरून वाहून लागल्याने अधिकच बिकट होत चालले। गाव पूर्णपणे पाण्याने वेढले गेले, त्यामुळे 1 ते 1,500 लोक अडकले आहेत। प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक मदत कार्यात गुंतले। सांगली आपत्ती निवारण प्रशासनाने गावकऱ्यांना बोटीद्वारे पिण्याचे पाणी आणि अन्न पोहोचवण्यास सुरुवात केली आहे। पाण्याची पातळी जास्त असल्याने लोक गावाबाहेर पडू शकत नाहीत। अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे लोकांना छतावर आश्रय घ्यावा लागतोय। प्रशासन सतत बोटीद्वारे पुरवठा करत आहे, परंतु गावातील परिस्थिती अजूनही बिकट आहे। गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी किंवा अन्न मिळू शकत नाही। वीज पुरवठा देखील खंडित झालाय, ज्यामुळे जिल्ह्यातील अंदाजे 5,000 लोक अंधारात आहे। स्थानिक प्रशासनाने सांगितले की बचाव कार्य तीव्र करण्यात आले आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। नदीची पातळी कमी होईपर्यंत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.